सर्वांना श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर स्वामींच्या आशीर्वादाने तुमचा प्रत्येक दिवस सुखाचा, समाधानाचा, आनंदाचा, ऐश्वर्याचा आणि भरभराटीचा जावो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर श्रावण महिना चालू झालेला आहे. श्रावण महिन्यातल्या अनेक सेवा उपासना प्रत्येकांच्या चालू आहेत. या श्रावण महिन्यातील पहिला सण हा नागपंचमी झाला. आता त्यानंतर येते ती राखी पौर्णिमा किंवा नारळी पौर्णिमा. तर रक्षाबंधनला, नारळी पौर्णिमेला काय सेवा उपासना करायच्या आहेत तर त्याबद्दल मी लवकरच व्हिडिओ अपलोड करेन. पण त्यापूर्वी आपल्या दिंडोरी प्रणित केंद्रात अनेक वेगवेगळ्या राख्या आलेल्या आहेत, ज्या आपल्या भावाच्या आरोग्यासाठी किंवा त्याला धनसंपत्ती मिळावी, शिक्षण त्याचं व्यवस्थित व्हावं यासाठी त्या राख्या आपण अशा बाजारातील राख्या घेण्यापेक्षा त्या राख्या तुम्हाला जर योग्य वाटल्या तर तुम्ही नक्कीच घेऊ शकता. रुद्राक्ष असेल, स्फटिक मण्यांची माळ असेल, कवडीची असेल, अनेक आहेत ज्या धनलक्ष्मी प्राप्तीसाठी आहेत. तर त्या तुम्हाला मी पुढे दाखवणार आहे आणि त्याचे फायदेही तुम्हाला सांगणार आहे. तर जरूर तुम्हाला हव्या असतील तर तुमच्या जवळपासच्या दिंडोरी प्रणित केंद्रामध्ये मिळतील आणि त्या राख्या फार कमी प्रमाणात उपलब्ध होत आहेत, कारण त्या आपल्या जे मूळ पीठ आहे गुरुपीठ, त्या ठिकाणी जे बालसेवेकरी असतील किंवा मोठे सेवेकरी असतील ते स्वामींचा अखंड नाम जप करत तर ते उपक्रमातून या राख्या तयार केल्या जातात. तर ज्यांना कुणाला हव्या असतील तर त्यांनी लवकरात लवकर जवळपासच्या केंद्रातून घ्या. तुम्हाला कोणाकडूनही व्हॉट्सअपतर्फे म्हणजे मेल करून किंवा नंबरवरून अशा तुम्हाला मिळणार नाहीत, कारण असतानाच राख्या फार थोड्या येत आहेत वरूनच केंद्रातून. त्यामुळे तुम्हाला जवळपास कुठे केंद्र असेल तिथून ज्या राख्या मिळतील, तुम्हाला पटतील तर ते जरूर घ्या. तर या राख्यांचा तुम्हाला महत्त्व पुढं मी सांगणार आहे. राख्या तुम्हाला स्क्रीनवर दिसतील आता. त्यानंतर आता राखी पौर्णिमे दिवशी स्वामी समर्थ महाराजांना सुद्धा राखी बांधायला अजिबात विसरू नका. आणि गेल्या वर्षीची राखी जी तुम्ही स्वामींना बांधून आपल्या पर्समध्ये ठेवली असेल महिलांनी, तर ती राखी तुम्ही निर्माल्यात वाहून द्या. म्हणजे नदीत वगैरे आपण जेव्हा निर्माल्य टाकून देतो त्याबद्दल तुम्ही त्यासोबत टाकून द्या. आता आपण आपल्या भावाच्या चांगल्यासाठी राखी बांधत असतो, त्याला औक्षण करत असतो, त्याचं आयुष्य वाढावं किंवा सुख, समृद्धी, ऐश्वर्य, आरोग्य त्याचं चांगलं राहावं यासाठी आपण त्याचं औक्षण करतो, राखी बांधतो. तर ही राखी तो कायम आपल्या हातात बांधून ठेवू शकतो. तर या राख्यांचा धागा जरी खराब झाला तरी धागा बदलून तुम्ही ते मणी त्यात ओवून पुन्हा ती कायम संरक्षण कवच म्हणून वापरू शकता. तर आता त्या स्क्रीनवर राख्या तुम्हाला मी दाखवते. तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल तर ही रुद्राक्षची राखी आहे. तर यामध्ये रुद्राक्ष, स्फटिक, तसेच कवडी व टायगर स्टोन, रक्तचंदन मणी त्यांनी कोणते वापरलेले आहेत तर याचा त्यांनी तुम्हाला इथं खाली माहिती देखील दिलेली आहे. आणि हे स्वयंरोजगार विभागातून केंद्रात आपल्या मूळ दिंडोरीत तयार झालेल्या राख्या आहेत. तर तुमच्या जवळपास कुठे असतील तर अवश्य घ्या. तर आता पाहूयात रुद्राक्ष राखी हातात बांधण्याचे फायदे काय. आता या राख्या स्त्री पुरुष दोघेही बांधू शकतात, कारण ही राखी फक्त राखी नसून तर आपल्यासाठी संरक्षण कवच असणार आहे. तर जरूर तुमच्या जवळच्या केंद्रातून घ्या. तर रुद्राक्ष राखीचं महत्त्व पाहूयात. तर या राखीमध्ये रुद्राक्ष वापरलेला आहे. तर रुद्राक्ष हा आध्यात्मिक विकास व मनःशांतीसाठी अतिशय प्रभावी आहे. त्यानंतर पांढरीच्या काठीचा मणी जो पांढरा वापरलेला आहे तर तो हिंस्त्र प्राण्यांपासून तसेच हिंस्र वृत्तीच्या माणसापासून संरक्षण करण्यासाठी पांढरीच्या काठीचा वापर केला जातो. तर आता ही जी पांढरीची काठी आहे तर याचं किचनसुद्धा मिळतं. जे लांब प्रवास करणारे पुरुष लोक असतील, दादा वगैरे असतील तर त्यांच्या गाडीला ते किचन म्हणून वापरू शकता. यामुळे तुम्हाला हिंस्र पक्ष्यांपासून तुमचं संरक्षण होऊ शकतं. त्याचबरोबर स्फटिक क्रिस्टल मणी जो या राखीमध्ये वापरलेला आहे तर सकारात्मक ऊर्जा, मानसिक शांततेसाठी हा स्फटिक मणी अतिशय प्रभावी आहे. कमळगट्टा मणी हा आर्थिक प्रगतीसाठी दिलेला आहे. आता आपल्या प्रत्येक स्वामी सेवेकरीला माहीत आहे की कमळगट्टा मणी हे आपण आर्थिक प्रगतीसाठी, लक्ष्मी प्राप्तीच्या या मण्यावरती सेवा करत असतो. त्याचबरोबर आपण श्रीयंत्रावर कमळगट्ट्याची माळ अर्पण करून सेवा करतो. त्याचबरोबर पुढं आहे टायगर स्टोन मणी. आत्मविश्वास वाढवण्यासाठी हा मणी घातला जातो. आपल्या केंद्रामध्ये क्रिस्टल देखील मिळतं. जे चिडचिड करणारी मुलं असतील किंवा ज्यांचं सतत आरोग्य खराब असतं अशा मुलांसाठी क्रिस्टल मणी वापरला जातो. तर रक्तचंदन मणी आहे तर अँटी रेडिएशनसाठी हा वापरला जातो.
तर प्रत्येक राखी ही स्वामींच्या नामस्मरण करत बनवलेली आहे. त्यामुळे प्रत्येकाने संरक्षण म्हणून महिला पुरुष सेवेकरी दोन्हीही ही राखी बांधू शकतात. फक्त राखी पौर्णिमेलाच नाही तर आपण वर्षभर ही राखी तिच्या सात्विकतेमुळे हातात बांधू शकतो. एवढी ही सात्विक अशी ही राखी आहे. तर प्रत्येक बहिणीने खरं तर आपल्या भावासाठी ही राखी घ्यायला हवी. तेवढ्या उपलब्ध आहेत नाहीत हे माहीत नाही, पण मी केंद्रात गेले होते, मला ही माहिती समजली म्हणून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा छोटासा प्रयत्न. गेल्या वर्षीही मी या राख्यांबद्दल माहिती दिली होती. तर भावाने फक्त आपल्या बहिणीच्या रक्षणासाठी राखी बांधून घ्यावी का? की आयुष्यभर तिच्या वचन देतो भाऊ की मी कायम बहिणीचे रक्षण करेन. तर बहिणीनेही या पद्धतीने भावाचं रक्षण व्हावं, त्याची उत्तरोत्तर प्रगती व्हावी, त्याचं आरोग्य कायम उत्तम राहावं, यासाठी जरूर या राख्या बांधा. आपल्या जवळपासच्या केंद्रात मिळतील. मला या 2च राख्यांचे फोटो काढायला मिळाले, कारण मी गुरुवारी गेले होते तेव्हा फक्त एवढ्या 2च राख्या शिल्लक राहिल्या होत्या, म्हणजे 2च प्रकारच्या. अशा हे 5 प्रकारच्या राख्या आपल्या केंद्रामध्ये उपलब्ध आहेत. 5-6 प्रकारचे, जे स्फटिक मणी असतील, कमळगठ्ठ्याची असेल, पांढऱ्या काठीची असेल, रुद्राक्ष माळ असेल, तर या सर्व राख्या ज्या त्या केंद्रानुसार उपलब्ध आहेत. तुम्ही जरूर जवळच्या केंद्रात जा आणि राख्या उपलब्ध असतील तर जरूर घ्या. खूप सुंदर अनुभव आहे या राख्यांचा आणि आपल्या भावाच्या संरक्षणासाठी बांधा. आणि अगदी नाहीच जरी मिळाल्या तरी मनाला खंत वाटून घेऊ नका. तुम्ही कुठेहूनही राख्या घेतल्यात तरी स्वामींच्या चरणी अर्पण करा आणि नंतर स्वामींना आपल्या भावाच्या रक्षणासाठी, उत्तरोत्तर प्रगतीसाठी, आरोग्यासाठी प्रार्थना करा व नंतर भावाला राखी तुम्ही बांधा. तर राखी पौर्णिमेबद्दल वेळ वगैरे काय आहे ते सर्व नंतर एखाद्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती मी सांगेन. तर या राख्यांची नावंसुद्धा आहेत, तर ती तुम्हाला थोडक्यात सांगते. सिंधू राखी, कावेरी राखी, अष्टलक्ष्मी राखी, नर्मदा राखी आणि महाकाल राखी, अशा या 5 ते 6 प्रकारच्या राख्या आलेल्या आहेत. तर तुम्ही जरूर घ्या. तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.